आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात। आपल्यासोबत जोडले गेलेत भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर। प्रवीणजी, आपण पाहतोय की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज भेट घेतली आहे, कारण अजूनही अस्पष्ट आहे। काय नेमकी शक्यता असू शकते? आता त्यांनी कशासाठी नेमकी भेट घेतली आहे हे कारण स्पष्ट झाल्यावरच त्या भूमिकेला जे काही वक्तव्य करू त्याला अर्थ प्राप्त होईल। तथापि शरद पवार साहेब या देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत आणि ज्या ज्या वेळेला देशासमोर एखादी परिस्थिती निर्माण झाली, प्रश्न निर्माण झाला, तेव्हा आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा उपयोग त्यांनी मध्यस्थी करण्याचा केल्याचा अनेक उदाहरणं राज्याने देशाने त्या ठिकाणी पाहिलेली आहेत। आणि त्यामुळे जर आता अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली असेल आणि त्यातनं पवार साहेबांची प्रामाणिक इच्छा असेल की मध्यस्थी करून हा विषय त्या ठिकाणी नीटपणे संपावा, सुटावा, तर तशा प्रकारच्या भूमिकेचं स्वागतच होऊ शकेल। कारण शेवटी पक्ष कुठलेही असले तरी अंतिमतः त्या ठिकाणी या देशामध्ये शांतता राहावी, अराजकता माजू नये, त्या आंदोलनाच्या मागे राजकीय लाभ कोणी उचलू नये, ही भूमिका त्या ठिकाणी सगळ्यांचीच असली पाहिजे। आणि त्यातल्या त्यात आजच्या राजकारण्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांचा एक ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा सन्मानच आहे आणि त्यामुळे त्यातल्या त्यात त्यांनी घेतलेल्या भूमिकेला त्या ठिकाणी महत्व निश्चितपणे असतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ठिकाणी पण त्यांना एक आदराचं स्थान सातत्यानं राहिलेलं आहे। मोदी साहेबांनी त्यांचा प्रत्येक वेळेला आदर सन्मान केलेलाच आहे। परंतु पवार साहेबांचं आता राजकारण आतापर्यंत पाहिलं तरी भेट खरंच त्या आंदोलनासंदर्भात आहे की त्या मागे त्या भेटीत दुसरं काही त्या ठिकाणी चर्चा आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला चर्चा बाहेर आल्यावरच कळू शकेल। परंतु मला वाटतं देशाच्या दृष्टीनं ते मध्यस्थी करत असतील विद्यार्थ्यांसाठी, ते स्वागतार्ह आहे आणि सरकारची इच्छा सुद्धा यातनं मार्ग काढण्याचीच आहे। फक्त सरकारचं आणि सत्ताधारी पक्षाचं एवढंच म्हणणं आहे की या आंदोलनाला राजकीय रंग देऊ नये। आज आपण बघायला जसं काही प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पाठवतोय, नेते उपस्थित राहत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन आज दुर्दैवानं राजकीय आंदोलन केलंय आणि त्या आंदोलनावर स्वार होऊन आपली समाज मनात देशात जी पत घटते ते पुन्हा आणण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर स्वार होऊन झालाय, त्याला त्या ठिकाणी आक्षेप आहे। बाकी विद्यार्थ्यांनी न्याय हक्कासाठी लढणं या लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे आणि सरकारी त्याला सकारात्मकच रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद त्या ठिकाणी देत राहील। नक्कीच धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट असली तरी त्या पाठीमागे काही राजकीय कारणं आहेत का, हे देखील तपासून बघावं लागणार आहे। नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झाल्या कारणानं राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला उधाण आलंय। आपण बघतोय की या भेटीचं टायमिंग देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। काल कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जंतर मंतरवर शरद पवार यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली होती। सुप्रिया सुळे यांनी देखील संसदेमध्ये याविषयी चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न केले होते आणि आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। त्यामुळे या भेटीचं नेमकी कारण काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या दोघांनी आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। भेटीचं अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी कॉकरोच जनता पार्टीचा हे जे सगळं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनावरती दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने रिॲक्शन दिली आहे, या सगळ्या संदर्भात देशामध्ये जी कोंडी निर्माण झाली आहे त्या कोंडीमध्ये सकारात्मक पावलं काही उचलता येऊ शकतील का, या दृष्टीने चर्चा करण्यासाठी ही बैठक असू शकते, ही भेट असू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वतीनं अजून देखील याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये।